आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते आणि आमदार नरहरी झिरवळ सर आहेत। झिरवळ साहेब, तुम्ही यापूर्वीच या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, परंतु आज तुमच्या सर्वच लोकप्रतिनिधींची, आदिवासी समाजातल्या लोकप्रतिनिधींची बैठक होते। काय तुम्ही या सगळ्या बैठकीमध्ये ठराव मांडला जाणार आहे या सगळ्या संदर्भात? एक आहे, धनगर समाजाला आम्ही विरोध करतो असं नाही, फक्त आम्ही एकच म्हणतो का धनगर समाजाला स्वतंत्र कशा पद्धतीनं संरक्षण द्यायचं, स्वतंत्र किती त्यांना रिझर्वेशन वाढवून द्यायचं, कारण ऑलरेडी त्यांना 3.5% पूर्वीचं आहेच। आमचं म्हणणं एक आहे का आमच्या आदिवासी रिझर्वेशनमध्ये कोणाचाही इंटरफेअर होऊ नये अशी आमची सरकार मायबापला विनंती आहे। नेहमीच विनंती करत आलोय, पण काय असेल माहीत नाही, सरकार नेहमीच मिटिंगा वगैरे घेऊन आमचा सामाजिक तेढ त्या ठिकाणी वाढवला जातो असं मला वाटतं। आणि म्हणून राज्यातल्या अगदी सिनियर नेत्यांना आज एकत्र बोलवण्याचा उद्देश असतो का बाबा हे चाललंय, हे कुठंतरी आपण सुद्धा सरकार जसं त्यांना सहकार्य करतं, म्हणजे सरकारने त्यांना दिलंच असं नाही, पण ज्या पद्धतीनं सरकार त्यांना बोलवून थोडंफार त्यांची म्हणणं मांडून ऐकून घेतं, तशाच पद्धतीनं आमचंही म्हणणं ऐकून घ्यावं अशा पद्धतीच्या विचारविनिमयासाठी सिनियर जी मंडळी आहे त्यांचं मार्गदर्शन ह्या आत्ताच्या लोकप्रतिनिधींना व्हावं, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व्हावं, हा दृष्टिकोन ठेवून पुढील वाटचाल कशा पद्धतीची असेल या संदर्भात बैठक आयोजित केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।